नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचे प्रेमपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या ध्यानाला सुरुवात करण्याआधी मी आपणास ब्रह्मविद्येच्या माझ्या प्रवासाबद्दल काही आपल्याला सांगणार आहे. ब्रह्मविद्येचा आणि माझा संबंध अगदी योगायोगाने आला. त्याचं काय झालं की मला प्राणायाम शिकायचा होता. मैत्रिणींशी मी याबाबत बोलले आणि मला 2-3 प्राणायामाबद्दल माहिती मिळाली. पण नक्की कोणता करू, शास्त्रशुद्ध कोणता प्राणायाम आहे, काय करू याचा विचार चालू असतानाच त्या रविवारी वर्तमानपत्रातून ब्रह्मविद्येचे पत्रक मला मिळाले. याआधी ब्रह्मविद्येबद्दल मी कधीही ऐकले नव्हते आणि ह्या पत्रकामधील आध्यात्मिक श्वसन प्रकार ह्या शब्दाने मी आकृष्ट झाले आणि मी चौकशी केली. चौकशी केल्यावरती मला कळलं की तिकडे प्राणायाम शिकवणार आहे आणि मग मी त्या वर्गाला ॲडमिशन घ्यायचा निर्णय घेतला आणि ॲडमिशन घेतली सुद्धा. पहिलाच पाठ प्राणायामाचा होता. त्या पाठातील माहिती आणि शास्त्रशुद्ध असा प्राणायाम शिवाय शिक्षकांनी उत्तम रीतीने समजावून सांगितल्याने जरी मला फक्त प्राणायाम शिकायचा होता तरी सुद्धा मी पूर्ण कोर्स करण्याचे ठरवले आणि एकही सुट्टी न घेता मी तो कोर्स पूर्ण पण केला. या अभ्यासक्रमामध्ये प्राणायाम, 8 आध्यात्मिक श्वसन प्रकार, ध्यानाच्या साध्या सोप्या पद्धती आणि मी जीवनाचे नियम शिकले. मी प्रामाणिकपणे प्राणायाम, श्वसन प्रकार आणि ध्यानाचा सराव अगदी नियमितपणे केला. त्याचा फायदा मला शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झाला. माझा ॲसिडिटीचा त्रास निघून गेला. दिवसभर उत्साही राहू लागले. नैराश्य कमी होत गेले आणि आनंदी राहू लागले. मी प्राणायाम शिकायला गेले त्याबरोबर आपलं जीवन आरोग्यदायी, आनंदी आणि यशदायी कसे करू शकतो हे शिकले. प्राथमिक नंतर प्रगत वर्गामध्ये ॲडमिशन घेतली. शनिवारी ऑफिसला सुट्टी असल्यामुळे मी आमच्या इथेच प्राथमिक आणि प्रगतच्या वर्गाला सेवा द्यायला जाऊ लागले. त्याच दरम्यान मला बालवर्ग शिक्षिका होण्याची प्रेरणा मिळाली आणि मी बालवर्ग शिक्षिका झाले. त्यानंतर प्रदीपक वर्गाला सुद्धा ॲडमिशन मिळाली. प्रदीपकचा वर्ग सुरू झाला आणि प्रदीपक कोर्स पूर्ण करता करता पुन्हा प्राथमिक शिक्षिका होण्याची प्रेरणा मिळाली. मग प्राथमिकची कार्यशाळा झाली आणि प्राथमिक शिक्षिका म्हणून माझी निवड झाली. ब्रह्मविद्या माझ्या जीवनाचा आता अविभाज्य भाग झाला आहे. आज जे मी काही आहे त्याचे सर्व श्रेय मी माझ्या गुरुजनांना, ब्रह्मविद्या माऊलीला आणि माझ्या कुटुंबियांना देते. म्हणजे मी शिकायला गेलेले प्राणायाम पण आता ब्रह्मविद्या हेच माझं जीवन होऊन गेल्यासारखं झालं आहे. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की www.brahmavidya.net या संकेतस्थळाला आपण जरूर भेट द्या. यामध्ये आपल्याला ब्रह्मविद्येची माहिती तसेच साधकांचे अनुभवही ऐकायला मिळतील आणि मी खात्रीने सांगते की आपल्याला प्राथमिक कोर्स करण्याची प्रेरणा नक्कीच होईल. प्राथमिक अभ्यासक्रमाचे जवळजवळ प्रत्येक दिवशी वर्ग आहेत. आपण आपल्या सोयीप्रमाणे प्राथमिक वर्गाला प्रवेश घेऊ शकता. मी पुन्हा एकदा सांगते की www.brahmavidya.net या संकेतस्थळाला जरूर भेट द्या.